गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे आमदार वेगवेगळ्या कारणांना चर्चेत येत आहेत आणि टीकेचे धनी देखील होत आहेत। मात्र या सगळ्यांमध्ये एक नाव असं आहे जे सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या हिटलिस्टवर आहे आणि हे नाव म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। असं काय घडतंय की सातत्यानं कृषी मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून माणिकराव कोकाटे वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत येत आहेत। त्यांचा राजीनामा मागितला जातोय, मात्र माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यायला न लावता त्यांची पाठराखण देखील अजितदादा आणि सरकारकडून केली जाते। असं काय आहे माणिकराव कोकाटेंमध्ये ज्यामुळे सरकार त्यांचा राजीनामा घेत नाहीये? किंबहुना माणिकराव कोकाटे यांचं देखील नेमकं काय चुकतंय हे आज आपण बघणार आहोत। गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री म्हणून आपली एक वेगळी छाप निश्चितपणे उमटवली। 6 महिन्यांपूर्वी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी काही धाडसी निर्णय घेतले। शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय असो, ड्रोनच्या माध्यमातून शेतीवर फवारणीचे काही प्रयोग असो किंवा अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांचं आउटपुट कसं घेता येईल या संदर्भात माणिकराव कोकाटे यांनी केलेले काही प्रयोग असोत, या सगळ्यामुळे माणिकराव कोकाटे हे निश्चितपणे एक प्रयोगशील कृषी मंत्री आहेत हे अधोरेखित झालंय। एवढंच नाही तर राज्याला माणिकराव कोकाटे जरी कृषी मंत्री म्हणून माहीत असले तरी त्यांचा भिडस्त आणि मोकळा आणि तितकाच फटकळ स्वभाव हा नाशिक जिल्ह्याला ज्ञात आहे। सिन्नर तालुक्यात माणिकराव कोकाटे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं नेतृत्व करत आहेत। तब्बल 5 वेळा माणिकराव कोकाटे विधानसभेमध्ये निवडून गेलेत। विशेष म्हणजे प्रत्येक वेळेला पक्ष वेगळा असला तरी सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे या एका नावावर विश्वास टाकला आणि त्यांना विधानसभेत धाडलं। अर्थात माणिकराव कोकाटे यांनी देखील सिन्नरकरांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही। सिन्नरचा जवळपास पुढच्या 100 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा ऐतिहासिक निर्णय माणिकराव कोकाटे यांच्याच प्रयत्नात न झाला हे कोणीही नाकारू शकत नाही। एवढंच नाही तर जगात जे तंत्रज्ञान अद्यापही वापरलं गेलेलं नाही आहे अशा गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्याला पाणी पुरवठा करण्याचा ऐतिहासिक प्रयोग देखील माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये करून दाखवला। सिन्नरमधल्या शासकीय इमारतींचं नूतनीकरण असो, सिन्नर बस स्टँडचं अत्याधुनिकीकरण असो किंवा सिन्नरच्या रस्त्यांपासून घराघरातल्या छोट्या मोठ्या कामांपर्यंत माणिकराव कोकाटे प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र असं असताना नेमकं असं काय घडतंय की माणिकराव कोकाटे गेल्या 6 महिन्यांपासून सातत्यानं अडचणीत येत आहेत? त्याचं कारण माणिकराव कोकाटे यांचा फटकळ स्वभाव, त्यांचं अत्यंत मोकळेपणानं वागणं आणि बोलणं, आणि हे स्वतः माणिकराव कोकाटे यांनी देखील मान्य केलेलं आहे। 6 महिन्यांपासून कृषी मंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे जर काही वक्तव्य आपण बघितले तर त्या वक्तव्यामागे कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचा आकस नव्हता, मात्र त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे ते यामुळे अडचणीत आलेत। अगदी उदाहरण द्यायचं तर एका ठिकाणी शेतीचे पंचनामे करायला गेलेले असताना शेतकऱ्यांना सल्ला देताना माणिकराव कोकाटे अगदी स्थानिक बोलीभाषेत देखील म्हटले की या ठिकाणी तुम्ही कर्जमाफी झाल्यानंतर मोठाले लग्न का करतात? मी स्वतः जर माझं लग्न एका छोट्या पद्धतीनं मंदिरात केलं आहे तर तुम्हाला एवढे मोठे खर्च करण्याची काय आवश्यकता? अशा पद्धतीचा त्यांचा हा बोलण्याचा रोख असला तरी यावरून मात्र राजकारण तापलं आणि माणिकराव कोकाटे यांना विरोधकांनी घेरलं। पावसानंतर जे पंचनामे करण्यासाठी माणिकराव कोकाटे सिन्नरमध्ये गेले त्यावेळेला ढेकळांचे पंचनामे करू का असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आणि त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं। माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले। मात्र हे सगळं बोलत असताना माणिकराव कोकाटे यांची स्पष्ट भूमिका अशी होती की जे नियमात नाही ते मी करू शकत नाही। अगदी काल परवाला माणिकराव कोकाटे यांचा जो कथित व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे त्याला देखील उत्तर देताना माणिकराव म्हणतात की मला अशा पद्धतीनं कुठलेही पत्ते खेळता येत नाही, मी फक्त आलेली ॲडव्हर्टाईज स्किप करण्याच्या प्रयत्नात होतो, मात्र तसं झालं नाही आणि त्याचा विपर्यास केला गेला। या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून मी जर दोषी असेल तर तात्काळ राजीनामा देईल असं अत्यंत बिनधास्त आणि बेधडक वक्तव्य देखील करून टाकलंय।
माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे येणारा काळ निश्चितपणे ठरवेलच। मात्र ग्रामीण भागातून आलेल्या आणि अत्यंत सरळ सोट आणि बेधडक अशा वृत्तीच्या असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा कदाचित हा बेधडकपणा आणि स्पष्ट वक्तव्यच त्यांना सातत्यानं अडचणीत आणतंय, हे आत्तापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या झालेल्या घटनांवरून आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवरून अधोरेखित होत आहे। अर्थात या सगळ्याला माणिकराव कोकाटे यांचा जो ग्रामीण बाज असलेला स्वभाव जरी जबाबदार असला तरी त्यामागे माणिकराव कोकाटे हे एक विकसनशील आणि अत्यंत धडाडीचं नेतृत्व आहे हे देखील विसरून चालणार नाही। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।